दुसरी गोष्ट जर त्यांचा वाढू लाईट बिल आले असेल ते कमी होणार नाही, तुम्ही जावा त्यातील मग त्यांचा निर्णय ते बघतील. तुम्ही टेबल 4 लावा, 4 जणांना काय त्याचा फायदा आहे? नम्रत हेच उत्तर मिळणार ना. त्याच्यापेक्षा सगळ्यांना घ्या बोलून टाका. खरंच झालं ऑनलाईन पैसे घेतलेत का नाही, ऑनलाईन जमा झाले ऑनलाईन जमा झाली की नाही, तर ऑनलाईन जमा झाल्यानंतर काय आणि परत 1 महिन्याचा बिल 5,500 3 महिन्याचं झालं तर 1 महिन्याचं बिल 4,000 काय केलं तुम्ही? काय केलं ते सांगतो. 3.5 रुपये युनिट 1 महिन्याची कटिंग केलं आणि बाकी 12.5 सगळी काढली. सगळ्यांचाच निर्णय तो फायदा सगळ्यांना विचारतो. हे नियम 3 महिन्याला 100 युनिट परमानेंट 3.5 रुपयांनी 3 रुपयांनी तुम्ही आम्हाला दाखवून द्यायच्यात. सध्याची चालू आहे ना तीच चालू आहे नाही 12.5 रुपयांनी कॉन्टिन्यू एवढी ऑनलाईन भरलेलं काय बरोबर 12.5 रुपये 27,000 रुपये काय आहे त्यांच्या. आपलं नाव कसं? तुम्ही साहेब आहेत. आता ऑनलाईन जे बिल भरलेलं आहे तर तुमचे पैसे मायनस व्हायलाच पाहिजे. एकही रुपये बाजूला होणार चालेल, मायनस झालेत पण त्याच्यानंतर तुम्ही 1च महिन्याचा फक्त 3.5 रुपयांनी तुम्ही त्याच्यात कमी केलं. बाकी सगळं 12.5 हिशोब लावले. 4 महिने जर लॉकडाऊन होतं 3 महिने लॉकडाऊन होतं 27,000 20 तुम्हाला सांगा लॉकडाऊन लागले आमची चुकी आहे तुमची कॅमेरावर लक्ष आहे नाही ना. तुम्हाला सांगा ना आलो ते बरोबर लक्ष देऊ पाठवलेच नाही ऐकलंच काय त्याच्यात आमची चुकी आहे का नाही ना. मग त्याच्यात परत आणखी एक गोष्ट सांगतो 3 महिन्याचं तुमचं जे युनिट घ्यायला येतो त्याच्या सुद्धा चार्जेस त्याच्यात लावले. तो आमच्याकडे आला होता का हो नाही ना. कॅमेरावर आला होता त्याचा सुद्धा चार्जेस त्याच्यात 3 महिन्याचा आमच्यात लावलेलं पडते. याच्यात त्याच्यानंतर रिडिंग नेणार आणि त्याच्यानंतर बिलिंग टाकणार आहे त्याचा सुद्धा चार्जेस. ही कुठली पद्धत बघा ना त्याच्यात आहेत का नाही तुम्ही. बिल काढला जमता असता घरी आलं परवाच्या दिवशी तेव्हा ऑनलाईन जे बिल भरलेलं आहे आम्ही तुम्हाला काय ऍक्सेप्ट ऍड करायला ऑनलाईनचे पैसे भरलेले का नाही. जेव्हा आमच्या 1,000-1,200 रुपये प्रत्येक महिन्याला बिल होतं बरोबर ना. ऐकून घ्या ते तुम्ही 4,000 कसं पाठवलं काय संबंध आला. तुम्ही प्रत्येक वेळेस शॉप बिलाच्या मार्फत तर त्यासाठी इथे लोकांची गर्दी झालेली आहे. सर्व जे ग्राहक आहेत ते इथे संताप व्यक्त करतात. आपण थेट बोलणार आहोत MSEBचे शहरी विभागातले जे अभियंते आहेत त्यांच्याकडे बोलतोय. साहेब आता जे काही लोक गृहिणी मांडतात तुमच्याकडे त्याच्यावर आपण काय सोल्युशन काढलंय तो तुम्ही जनतेला कळवा. तर चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून तो सर्व जनतेपर्यंत जाईल. आता जे बिल झालेलं आहे तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आपली रिडिंग बंद झालेली आहे आणि या महिन्यामध्ये आपण रिडिंग घ्यायला सुरू केलो. जे 3 महिन्याचं ब्लॉकेज जे आहे
जे रिडिंग घेतली नव्हती ते 3 महिन्याचं एकत्र आलेलं आहे आणि सिस्टीम जनरेटेड बिल असल्यामुळं की त्या 3 महिन्याचा स्लॅब त्या बिलामध्ये दिलेला आहे. 3 महिन्याचा स्लॅब दिल्यानंतर सुरुवातच्या 100 युनिटला वेगळे पैसे आणि त्याच्यानंतर वेगळे पैसे असं एका महिन्याच्या बिलाला नाही लावलेलं. 3 महिन्यात ते बिल डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे आता कुणाची रिडिंग चुकलेली असेल किंवा काही एखाद्या वेळेस ॲव्हरेज बिलिंग झालेले असेल तर ते आपण दुरुस्त करून देतोय. आणि ऐका सांगतो ना, आणि प्रत्येकाला आम्ही हे समजावून सांगतो किंवा ज्याचे जर ऑनलाईन पैसे भरले जमा नाही झाले तर आम्ही ते त्यांना ते दाखवून देतो. तुम्हाला मी तुम्हाला दाखवून देतो ते मायनस का नाही झाले, कसे झाले. तुमचा एकही रुपया त्या बिलातून जादा घेतला जाणार नाही. साहेब, एक प्रश्न इथे असा उपस्थित करतोय जनतेच्या वतीने की 3 महिन्याचा जो बिल आलेला आहे तो प्रत्येक महिन्याचा एव्हरेज स्लॅब काढून त्यांना तुम्ही बिल देणार आहात का? ते एक आहे. दुसरी गोष्ट आहे की आता जे लॉकडाऊनच्या वेळेस अनेक लोकांचे रोजगार बुडाले, धंदे बुडाले, धंदे बंद होते, अनेक लोकांना आर्थिक नुकसान झालेलं आहे. कुठलीही कमाई नसताना तुम्ही एकत्र जे 5, 6, 10 हजार रुपये, 15, 20 हजार रुपये जे बिल दिलेलं आहे ते पुढच्या 4 महिन्यामध्ये 25% प्रमाणे ते पुढच्या 4 बिलात घेणार आहात का? हा काय सोल्युशन काढणार आहात का? 25% असं मी सांगत नाही. आम्हाला वरिष्ठाचे जसे सांगत नाही साहेब, बघा सांगत नाही. एक मिनिट मी तुम्हाला दोष देत नाही. हे मूळ बाब आहे ती लोकप्रतिनिधीने हे सरकारच्या तिथे याच्यावर मांडली पाहिजे, फ्लोअरवर मांडली पाहिजे आणि त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे आणलं पाहिजे. ही बाब मला माहित आहे. पण आता जो 3 महिन्याचा जो बिल आलेला आहे त्याचं तुम्ही एव्हरेज स्लॅब प्रत्येक महिन्याचा काढून ते लोकांना द्याल का? त्यांनी पण लोकांची जवळजवळ 50% बिलं कमी होतील. तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात का? आपण 3 महिन्याचं प्रत्येकाचं ॲव्हरेज जे काही बिलिंग झाले 1 महिन्यामध्ये ते स्लॅब मध्येच देणार आहेत. आणि जे बिलामध्ये तुम्हाला जे समजत नाही ते आम्ही समजावून सांगतो की स्लॅब मध्ये कसं आलेलं आहे. ते स्लॅब मध्ये बिलिंग झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे गर्दी वाढली ना प्रत्येकाला असं समजावून सांगावं लागेल की हे स्लॅब मध्ये. तुमचं आता म्हणणं असं आहे की जिथपर्यंत ही बिलं ऍव्हरेज महिन्याच्या ऍव्हरेज स्लॅब प्रमाणे येत नाही तिथपर्यंत तुम्ही MSB ची बिलं भरू नका असं तुम्ही जनतेला थेट आवाहन करता का? नाही, भरू नका असं म्हणणार नाही मी. एक मिनिट मग नेमकं तोडगा कसं? आता सर्वसामान्य ज्यांना बिलाही वाचता येत नाही त्यांचे काय? ज्या लोकांनी ऑनलाईन बिलं भरली आहेत ते 1-2%, 5% लोक आहेत, त्यांचं काय? या सर्व बाबीचा खुलासा कसा होणार? आणि त्यांना शेवटीला हे जे ग्राहक आहेत त्याच्याच मुळे तुम्हाला पगार भेटतोय. तर तुम्ही ग्राहकांना त्या दृष्टीने काय सहकार्य कराल एक अधिकारी म्हणून? ग्राहकाला त्यांनी जेवढा वापर केलाय तेवढंच बिल दिलं जाईल आणि महिन्याचं एव्हरेज रिडिंग काढून देणार का? 3 महिन्याच्या स्लॅब मध्ये दिल्या जाईल. 3 महिन्याच्या स्लॅब तुम्हाला स्लॅब मध्ये असल्यानंतरच भरायचं. मी तुम्हाला समजावून सांगतो की ही बिल स्लॅब मध्ये कसं आहे आणि तुम्ही जे पैसे पेड केलेले आहेत ऑनलाईन ते मायनस कसे झाले ते पूर्ण समाधान झाल्यानंतर पैसे भरायचे. मी काय बोलतो, ज्याने ऑनलाईन बिल भरलं त्यांना तुम्ही बिल असं जास्त कसं दिलं? 1000 रुपये, 1200 रुपये बिल येतं त्यांचं प्रत्येक महिन्याला, बरोबर आहे? प्रत्येक महिने 2 महिन्याचं बिल 1000 आणि 1200 येतं. आणि त्याने ऑनलाईन बिलं भरलेली आहेत, मग त्यांचं तुम्ही 4000 बिल कसं दिलं पाठवून? काय संबंधच येत नाही. जनतेला या विषयावर संयम पाळला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग राखली पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. पण दुसरी बाब आपापल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला घेऊन या समस्येवर तोडगा निघाला पाहिजे. जे नगरसेवक असतील, जे पंचायत सदस्य असतील, जे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आपले आमदार असतील किंवा आपले खासदार असतील, या लोकांना या लोकप्रतिनिधीला समोर ठेवून जनतेने याचा तोडगा काढला पाहिजे असं चिपळूण लाईव्हच्या वतीने जनतेला आवाहन करतोय. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची बाब अशी आहे की MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की 100 महिन्याचं जे एव्हरेज रिडिंग आहे ते 3 महिन्याचं एव्हरेज रिडिंग काढून तुम्ही जनतेला तशी बिलं द्या. आपोआप ती बिलं 50% वर येतील आणि जनतेला पुढच्या 4 महिन्यामध्ये 25%
25% तुम्ही बिलं दिली तर खरोखर जनतेला फायदा होईल आणि जनतेच्या हितासाठी तुम्ही पाहणार आहात का? 12% हे ऑनलाईन ज्यांनी बिलं भरली नाही कधी कमी करून देतात. बिलं तुम्ही कशी ऍड केली ते पैसे ते ऑनलाईन बिलं भरलेले नाही त्यांना नोंदणी केली नाही. 2 महिन्याची बिलं भरलेली आहे बरोबर. त्याच्यातनं डिडक्शन करायला पाहिजे की नको युनिट ते केलेलं नाही. माझ्याकडे आता पुरावा आहे तुम्हाला नको म्हणून सांगतो ना त्याचं बंधन कोणी काम करायचं हे बिल भरून लागले कसं बिल 27,000 रुपये आलेलं आहे. 27,000 रुपये बिल आलेलं आहे. जर बिल येते तेवढं एवढं आलेलं आहे महिन्याचं 27,000 आलेलं बिल अक्षरशः ग्राहकांची इथे कसे उलट होताना दिसत आहे. उद्या बिल नाही भरल्यानंतर तुमची माणसं पाठ करायला आधी म्हणतात आम्ही केलं काय कट नाही करत. वायरमॅन आहेत ना डायरेक्ट येतात. आता त्यांना सांगतो कोण वरचे लोक सांगतात ना लक्ष द्या कुठलाही नगरसेवक तुमचा कोणी आमदार वगैरे कोणी लक्ष देत नाही. त्यांचे कामं त्यांनी करत नाही आणि या लॉकडाऊनच्या कामात काय तकलीफ आले मग काय करायचं पब्लिक मोठी मोठी अक्षरशः 3 महिन्याची 4 महिन्याची बिलं 20, 25, 27, 10,000च्या पुढे गेलेली आहेत. सर्वसामान्य ही बिलं कशी भरतील? अक्षरशः जनतेचा हा मनस्ताप दिसतोय. जनता रागात रोषात दिसते. नेमकं याच्यावर तोडगा काय निघेल याविषयी काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. एक मिनिट साहेब एक मिनिट हो साहेब मला त्यांना बोलूया. विषय काय साहेब माहिती आहे. आता 3 ते 4 महिन्याचं बिल एकत्र आले लोकांना. आता 4 महिन्याचं बिल एकत्र आल्यामुळे काय झालंय की तो स्लॅब वाढलाय. जो 3 रुपये 75 पैसे स्लॅब आहे, त्यानंतर 7 रुपये आहे, त्यानंतर 10 रुपये स्लॅब आहे. तर काय लोकांचं 10 रुपये युनिट प्रमाणे बिल आलंय स्लॅब वाढल्यामुळे. काय लोकांचं 7 रुपयाप्रमाणे बिल आलेलं आहे आणि काय लोकांचं समजा 100 युनिटच्या आत आहेत त्यांचं 3.5 रुपये आलेलं आहे. पण आरणाईची बिलं जी आली ते आता अनेक लोकांची बिलं पाहिल्याच्या नंतर असं दिसते की 10, 15, 20, 25, 27, 28, 30 अशी बिलं पण आली आहेत. आणि एवढी बिलं येणं म्हणजे अशक्यतलीच बाब आहे. एखादं रेसिडेन्शियल फ्लॅटचं बिल बघितलं तर जास्तीत जास्त 1,000, 2,000, 3,000. पण हे 28,000 रुपये एकदम हे कसे भरणार? एक गोष्ट आहे. दुसरा महिन्याचा जो स्लॅब आहे, कारण 3 महिने रिडिंगच गेलं नाही, तर महिन्याचा जो स्लॅब आहे त्या स्लॅब प्रमाणे ते बिल कटिंग करून यांच्या ग्राहकांना दिलं जाईल का? हा एक मूळ मुद्दा आता इथे आहे. कारण तो स्लॅब प्रमाणे महिन्याच्या स्लॅब प्रमाणे समजा एव्हरेज रिडिंग काढून त्यांना ते कटिंग करून दिलं तरी त्यांची बिलं अर्ध्यावर येतील. कारण तुम्हाला माहिती आहे मी अनेक वर्ष MSCBचा अभ्यास करतोय आणि अनेक विषयावर आपलं बोलणं झालेलं आहे. तर तो एक मार्ग आहे. आणि दुसरा एक पर्यायी मार्ग असा आहे की जे काय बिल आले 5,000, 10,000 जे काय बिल कटिंग होऊन जे त्यांना भेटेल तो बिल त्यांना पुढच्या 25-30% प्रमाणे 4 बिलामध्ये ऍड होऊन भेटेल का? विषय असा आहे की 3 महिन्याची बिल झाले बरोबर आहे. एप्रिल मार्च महिन्यात आपण रिडिंग घेतलं होतं सगळ्यांचं. पण एप्रिल आणि मे महिन्यात म्हणजे शासनाच्या आदेशानुसार बिल रिडिंग घेणं आणि बिल वाटप करणे ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटीला मनाई होती. त्याच्यामुळे आपल्याला ते रिडिंग घेता आलं बरोबर. जून महिन्यात आपण काही जणांचं रिडिंग सुरू केलं बरोबर. त्यामुळे आपण काय केलं होतं की एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला जे मागचा तुमचा जो ऑफर होता कुठला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
त्या 3 महिन्याच्या वापराचा ऍव्हरेज काढून ते आपण तुम्हाला सरासरी बिल दिलं त्या ठिकाणी, बरोबर आहे. कधी दिलं? एप्रिल महिन्यात दिलं, मे महिन्यात दिलं. आता जून महिन्यात जेव्हा रिडिंग आलं त्या 3 रिडिंग कुठलं आलं तर मार्च महिन्यात जून महिना, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण आपल्या उन्हाळ्याचं बिल जे होतं ते 3 महिन्याचं एकत्रित रिडिंग घेतलं गेलं आणि त्याला समजा दर महिन्यात तुमचं 200 येतं रिडिंग, तर एकदम 600 युनिटचं बिल आपलं जून महिन्यात जनरेट झालं, बरोबर आहे. असं जरी जनरेट झालं असलं तरी तुमचा जो स्लॅब बेनिफिटचा विषय आहे तर त्या स्लॅब बेनिफिटचं आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे सगळ्याची, की 600ला आपण काय केलं, 600ला एकदम स्लॅब लावला नाही, 600चे 3 भाग केले, 200 भाग केले आणि त्या 200लाच आपण स्लॅब लावलेला. ज्यांचं रिडिंग नुसार 2 गोष्टी आहेत बघा. ज्यांचं रिडिंग घेतल्यावर बिल आलेलं आहे त्यांना आपण स्लॅब बेनिफिट ऑलरेडी दिलेला आहे. ज्यांचं रिडिंग घेतलेलं नाहीये त्यांना स्लॅब बेनिफिट म्हणजे तो ऍव्हरेजवरच बिल आहे, त्यांचं जेव्हा रिडिंग पडेल तेव्हा त्यांना तो सगळा बेनिफिट त्याच्यामध्ये मिळेल. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट काय की आपल्या 1 एप्रिल पासून दर बदललेले आहेत. एक म्हणजे मार्च महिन्यात वेगळे दर आहेत, 1 एप्रिल पासून दर आपले बदललेले आहेत आणि याच्यात वाढलेले बदललेले म्हणजे वाढलेले. चौथी गोष्ट आपण एक मिनिट आपण एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडे बोलतोय, यांच्या हातात काही पॉवर्स नाहीत, हे खाली मानाचे धनी आहेत, यांना वरून जे आदेश येतात त्या आदेशाचं पालन करणं तेवढं त्यांचं कर्तव्य आहे. उद्या त्यांना वरून आदेश आला की वसूल करा नाही तर वीज बिल कट करा तर ते तसं करणार. लक्षात आलं? आपलं म्हणणं काय ते आपण त्यांच्याकडे का मांडतोय ते त्यातनं तोडगा आपल्याला काय नाही काढायचंय. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व जी गोष्ट आहे ही लोकप्रतिनिधीपर्यंत जाऊन त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे, कारण त्यांच्या हातात पॉवर्स आहेत, यांच्या हातात काही पॉवर्स नाही. वही बात कर रहे अभी, वो समझा के बता रहे क्या है वो. आता कसं झालंय तर कन्झम्पशन वाढलेलं दिसतंय ना, ते मुळात हा पूर्णपणे 3 महिन्याचा वापर याच्यामध्ये आहे. आपला मार्चचा अर्धा महिना, कारण काकांचं रिडिंग 10 मार्चला झालं असेल, काहींचं 15 मार्चला दिलंय, 16 मार्चला झालं असेल, तर 16 मार्च ते 16 जून हा पूर्ण मार्च महिन्यात उन्हाळ्यातला वापर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे बरेचसे जण घरी होत, बरोबर आहे, त्याच्यामुळे हा वापर जास्त झालेला आहे 100% आपल्या लक्षात येत नाही, बरोबर आहे. आपण 8 तासासाठी किंवा 10 तासासाठी कामासाठी बाहेर जातो तेव्हा आपले लाईट फॅन भले सगळे नाही गेले, एखादं कोण घरात असलं तरी तो एका रूम मध्ये वापरत असतो, पण सगळेजण जेव्हा आपण घरात असतो तेव्हा 2-3 तुमचे ज्या काही रूम आहेत त्या रूम मध्ये वापर चालू असतो. माफ करायचा जो विषय आहे तो यांच्या अधिकारात नाही आहे, ते सरकारने केले पाहिजे. सरकारने माफ केलं तर हे करतील. त्यासाठी आपण त्यासाठी बसलो नाही. ऐका जरा, यांच्या हातात काहीच नाही. हे कसं माहिती, हे कामगार आहेत, सरकारचे कामगार आहेत, हे सर्व करणारं काम जे आहे ते सरकारी यंत्रणा, सरकार करणार हे यंत्रणा आहे. ते तिथनं जे काय पाठवतील, त्यांनी वाढीव बिल पाठवलं तर हे बोलतील वाढीव बिल तुम्ही द्या. लक्षात, यांच्या हातात आपण काय यांच्याकडे येतो की ह्यांच्या हातात काय काय पर्याय, याच्यावर तोडगा काय निघेल त्या विषयी आपण बसलोय. सोशल डिस्टन्सिंग का नाही चेक करून घ्यायचं, बिल मागं भरलेलं आहे, अमाऊंट आली नाही काय, ते आपण तुम्हाला संबंधित सब डिव्हिजन जे आहे ना तिथं आपण चेक करून देऊ. एक मिनिट ऐका माझं, तुमचं बिल भरून त्यात समजा आलं नाही असं तुम्हाला वाटलं असेल ना तर तेवढं तुम्हाला आपण चेक करायला लावतो.
भरून गेले, ऑनलाईन बिल आलं होतं ते भरून गेले. कुठल्या महिन्याचं आता ना आम्ही 3 महिन्याचं याचे बिल भरून गेले. महिना सांगा तुमच्या बिलावर महिना. एप्रिल मे त्यांनी बोलून फक्त जून महिन्याचं आपलं बिल भरले. हा सही. आता त्यांनी रिडिंगने ना आमचं मार्चचं ही केले बिल काढले 2700 रुपये बिल यायला. त्यांना आम्ही सांगला की आमचा एप्रिल आणि मेचा बिल आमचा काढा. मग त्यांनी टोटल काढले 9,500 रुपये दिला. आमचं टोटल बिल येतं 12,000. त्याचे आम्ही 6,500 रुपये भरले आणि आता आमचं बिल आलं 5,500. टोटल आमची किती झाली 12,000 झाली. मग आमचं 9,500 होतं ती 2,500 रुपये जास्त दिले 3,000. जास्त झालं बघा. तुम्ही जे एप्रिल आणि मे महिन्याचं बिल भरलंय म्हणता ना हे तुम्ही ऍव्हरेजचं बिल भरलं. त्याचा रिडिंगशी काही संबंध होता. बरं तुम्हाला आम्ही 100 युनिटचं बिल दिलं तर प्रत्यक्षात त्यामध्ये 150 युनिटचा वापर झालेला आहे ना तुमचा. बरोबर आहे. मी बोलतो असं साहेब अगोदर एवढी पब्लिक जमली नाही, पॉवरसला आली नाही कधी. बरोबर. लॉकडाऊनच्या आधी कोणीच आला नाही पॉवरसला. बरोबर आहे. आता का आली एवढी पब्लिक? चुकीचं आहे तुमचं म्हणून आली ना पब्लिक. आता हे बिल मी ऑनलाईनला भरलेलं आहे 2 महिना आधी. माझं बिल 1,012 रुपये येतो. प्रत्येक महिन्याला माझं बिल 1,012 येतो. आता 4,140 कसं आलं 106 कसं आलं. ह्याच्या आधी एवढं बिल आलं नाही आणि एवढी माणसं पॉवरसला कधी आली नाही. आज का आली हेच सांग. लॉकडाऊनला आम्ही जे ऑनलाईन बिल भरलेलं आहे ना तुम्हाला मिनिटामध्ये ते बिल पे झालं तुमच्याकडे. बरोबर. आली ना नोंद त्याची काय आलेलं नाही. नोंद आपण नोंद नंतर करूया याची काही नाही. पण आम्ही ऑनलाईन जे बिल भरलेलं आहे ते कुठं आलेलं किती गेल्या महिन्यात हे 4,000 बिल कसं आलं हो हे बोलतोय मी. 1,200 बिल येणार माझं 1,000 बिल येणार 2 महिन्याचं. 4,000 कसं आलं मला माणसं घेतलं नाही. एक मिनिट थांबा. आवाज थांबा हो. आवाज हे करू नका जरा. थोडा सोशल डिस्टन्सिंग पाळा जरा. आपण समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेलो आहे, भांडण्यासाठी नाही आलेलो आहे. यांच्याकडे भांडून काय उपयोग होणार नाही हे आपण वारंवार सांगतोय. इंडिव्हिज्युअल बिल इथं बघणार नाही. इंडिव्हिज्युअल बिल तुम्हाला तिथे चेक करून नाही. इंडिव्हिज्युअल गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो. ज्यांना बिल भरलेलं आहे त्या बिलाची एंट्री त्यात 100% येणार. नसेल समजा उशिरा बिल तारखेनंतर बिल भरला असेल त्यात रिडिंग समजा नोंद आली नसेल तर तेवढं बिल आपण त्यामध्ये एंट्री करायला चेक करायला आपल्या सिस्टीम मध्ये. साहेब चेक करताना आता जे कोरोनाचं जे संकट आहे आणि हे एवढ्या प्रमाणात लोक MSCB वर येणार. आता हे जसे जसे लोकांना माहित होत जाणार की बिल कमी होणार आहे किंवा काय होणार आहे तिथे काहीतरी तोडगा काढणार आहे तर लोकांचा जो फ्लो वाढत जाणार आहे त्याला थांबवण्यासाठी आणखी काय पर्याय तुम्ही काढणार आहात का? कारण आताच तुम्ही 100, 150, 200 लोक आताच तुमच्या प्रेमायसेस मध्ये आहेत तर त्यासाठी नेमकं मार्ग काय काढणार आहात किंवा आता जी लोकांची जी समस्या आहे त्यांना टप्प्याटप्प्याने सॉल्युशन कसं काढता येईल याच्यावर काय विचार करणार आहात का? कारण एक बिल आत्ताच माझ्यासमोर असं आहे की 619 वापर झालेला आहे. आता हे समजा एव्हरेज रिडिंग 619 अगर 3 महिन्याचं पकडलं आपण तर 200चा स्लॅब येईल. मग 200चा स्लॅब आला तर हा 7 रुपये युनिट पडेल जेणेकरून आता हे त्यांना 10 रुपये युनिट पडलेलं आहे. मग आणायची हे जे आलेलं बिल आहे इथे पण कमी होईल. यांचं मागचं जे ऍव्हरेज बिल आहे ना त्यांचा नॉर्मल वापर गेल्या 150 युनिट पर्यंतचा वापर आहे त्यांचा आहे. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन नव्हतं तेव्हा सुद्धा आहे. हो बरोबर आहे. हो. आता लॉकडाऊन मध्ये तेच सांगतो तुम्हाला की हे सगळं जे आपण घरी असल्यामुळे आपला वापर झालेला आपल्या लक्षात येत नाही. हो पण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी सुविधा दिल्या पाहिजे ना. 3 महिने माणसं घरात बसली होती. बरोबर. उपाशी पण राहते काय. एक मिनिट वापर झालेला आहे हे कोणी नाकारणार नाही कारण ते मीटरवर युनिट दिसणार आहे. पण स्लॅब जो आहे ना 3 रुपये 7 रुपये आणि 10 रुपये याला 600 युनिटचा स्लॅब लागलेला नाही. याला आपण 3 ने डिवाइड करून 200 युनिटचा स्लॅब लावलेला आहे त्यामध्ये. बरोबर आहे. पर महिन्याचं आपण कॅल्क्युलेट केलं जरी 3 महिन्याचं बिल असलं तरी 3 महिन्याचं प्रत्येक महिन्याचं बिल कॅल्क्युलेट करून त्यात ते ऍड केलेलं आहे. याच्यासाठी आपण 2-3 गोष्टी केल्यात. एक तर आपण आपल्या इंटरनेटवर त्याची पूर्ण कॅल्क्युलेशन ठेवलेलं आहे प्रत्येक कंझ्युमर वाईज. 4 ते 5 लोक थांबा जे बोलणार असतील ज्यांना वास्तविक माहिती असेल
ज्यांना माहित असेल वास्तविक तेवढेच लोक थांबा, दुसऱ्या लोकांनी थांबू नका प्लीज. कारण आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. थोडा सोशल डिस्टन्सिंग गॅप ठेवून बसा. त्यांना पण उद्या त्रास होईल. आता याला पर्याय काय काढणार आहे नेमकं? आता काय जणांचे, आता तुम्ही 150 युनिट पकडलं तरी याचे 450 युनिट होणार. आणखी आपण 5-25 जास्त गृहीत धरूया. 3 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्यात साधारण 50 युनिट त्यांची वाढू शकतात त्या ठिकाणी. बरोबर. पूर्ण हा सीझन जो आहे पूर्णपणे उन्हाळ्याचा सीझन होता. 3 महिने मार्च टू जून, म्हणजे जून त्याच्यात आलेलाच नाही. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याचा वापर पूर्णपणे ह्याच्यात आलेला आहे. बरोबर. आता दुसरी गोष्ट, तुम्ही जे ह्याच्यात काय हप्ते किंवा सवलतीचं म्हणताय तर त्याच्यातून डायरेक्ट आलेलं नाही, ते येतील सुद्धा. आता काही सांगू शकत नाही आपण. ते जेव्हा येतील तेव्हा आपण लगेच त्याला आपण कम्युनिकेट करणार. याला आपण काय केलंय, इंटरनेटवर सगळ्यांना कॅल्क्युलेशन, प्रत्येक बिलाचं कॅल्क्युलेशन सेपरेटली ठेवलेलं आहे. ज्याला इंटरनेट येतं त्याने आपला कंझ्युमर नंबर टाकला की तुमचं मंथ वाईज कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते सगळं बिल त्यामध्ये प्रत्येक कंझ्युमर वाईज दिलेलं आहे. बरोबर. याच्या मागे सुद्धा ते तुमच्या 2 महिन्याचे जर बिल भरलं असेल तर ते वजावट सुद्धा केलेली आहे त्याच्यामध्ये. ज्याने बिल लाईट कटिंग करायला आले, कोण बिल भरू शकत नाही. लॉकडाऊन मध्ये परिस्थितीने तुम्ही बिल जास्त आकारला, ठरल्याचं असं बोलणार. तिथे लाईट कटिंग आल्यानंतर त्याचं काय, लाईट कटिंग हेच सांगतो ना, पुढच्या डायरेक्टिव्ह अजून आलेलं नाही. चला हफ्ते वाले जो खाद गाड़ी लेके गल्या पीते वो कैसा भरेंगे पैसे? अभी मैं खुद घर में रहती हूँ, 1000 रुपए महीने के घर में रहती हूँ मैं. वो इतनी छोटी खोली है, अभी उसका भाड़ा मेरा 5000 रुपए 4000 रुपए मिला है. अभी मैं कैसा भरूँ? अभी शायद मैं आपण सांगितलं आपण बिल बरोबर आहे की नाही आपण चेक हे जे सर्व विषय आहेत ना ते आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, आपल्या समोर जे लोकप्रतिनिधी आहेत, आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे अशांकडे आपण हा विषय ठेवून त्या लोकप्रतिनिधी मार्फत सरकारपर्यंत हा विषय गेला पाहिजे, जेणेकरून सरकार त्याच्यावर 50% माफ करेल किंवा 100% माफ करेल. आपण ह्यांच्याकडे बांधून उपयोग नाही. हे काय माहित आहे, हे खाली यांना जे आलेलं ते ऑपरेट करते. आपण तोडगा काढण्यासाठी बसलोय, यांच्याकडे तोडगा पर्याय काय होऊ शकतो त्यासाठी आपण यांच्याकडे चर्चा करतो. तुमचं बिल बरोबर आहे का चुकीचं आहे तेवढं आपण त्या ठिकाणी खात्री करून देऊ शकतो. सगळ्यांचं ज्यांचं रिडिंग आलेलं आहे ते पैसा देऊ शकत जे बिलावर तुम्ही दिलेले एप्रिल आणि मे मग त्याचे तुम्ही युनिट 56 दाखवले, मग तुम्ही ह्याच्यातून मायनस करायला पाहिजे ना. तुम्ही मायनस केलेले नाही. फेब्रुवारीच्या नंतर सॉरी मार्चचं तुम्ही रिडिंग घेतला, मार्च पासून ते जून पर्यंत तुम्ही दिला. मग तुम्ही अंदाजे तुम्ही एप्रिल आणि मे चे हे तुम्ही युनिट अंदाजे तुम्ही दिला, मग ते मायनस करायला हवे ना. तिथे मायनस केलेले नाहीये, काही मायनस 100% केलेले आहे. तुमचं तुम्ही बघा, तुम्ही ते स्वतःच बघा. मी सांगतो युनिट मायनस होत नाही, तुमच्या पैसेचं मायनस केलेलं आहे. 735 रुपये तुमचे मायनस केलेले आहे. ते मायनस तुम्ही सगळे असे आले. हा म्हणजे एप्रिल आणि मे युनिट लावला. आता कसं सांगतो मला, प्रत्येक बिल जे येतं ना तर फिक्स चार्जेस असतो 100 रुपये आणि तुम्ही किती युनिट वापरला त्याचा चार्ज असतो. बरोबर. आता 100 रुपये तर फिक्स आहे ना, तो काय मायनस होण्याचा संबंध नाही. बरोबर. मायनस काय होईल, तुमचा विजेचा वापर चार्जेस असतात तेवढे मायनस होतील. तर ते 632 रुपये तुमचे मायनस केलेले आहेत त्यामध्ये 2 महिन्याचे. हा म्हणजे फक्त जूनचे तुम्ही पैसे घेतला, जूनचा फिक्स चार्जेस आणि 3 महिन्याच्या जे काही वापर झाला तो एकत्रच कॅल्क्युलेट केला, त्यातनं मागच्या 2 महिन्याचे वजा केले आणि उरलेलेच पैसे तुम्हाला भरायला दिले.
म्हणजे 56 युनिट एप्रिल मे चे झाले ते मायनस केला, पण ते मायनस आम्ही जेव्हा मायनस केलं ना, आता आम्ही हे पण हे केलं कॅटेगरीला, ते फेब्रुवारी महिन्याचे युनिट आहे. एप्रिल 56 तुम्ही अंदाजावर दिलेले हे दोन ते एकूण किती झाले? 7,584. हे एकूण कशाचे झाले? मार्च, एप्रिल आणि मे चे. मार्च सुद्धा सोडून द्या, एप्रिल मे 56 तुम्ही दिलात. एकूण बिल झालं किती युनिट झालं? 7,462 युनिट. आता जूनचं तुम्ही रिडिंग घेऊन गेलात त्यावेळेस किती आलं होतं युनिट? 7,584. म्हणजे आम्हाला 122 युनिटचे पैसे हवे होते ना द्यायला. तुम्ही डायरेक्ट किती 234 युनिट दाखवलं गेलं. युनिटला युनिट मायनसच नाही, युनिटचा हिशोब कसा आहे की 3 महिन्यात एकूण किती युनिट पडले ते दाखवलेलं आहे. जून महिन्याचे युनिट नाही आहेत, ते 3 महिन्याचे युनिट आहेत आणि त्याचे पैशाच्या स्वरूपात आपण मायनस करतो, युनिटच्या स्वरूपात. आता एप्रिल मे चे तुम्ही युनिट 56 घेतला की मायनस केलात का? त्याचे पैसे मायनस केले तुमच्या ह्याच्यात. हा विषय जरा 1-2 मिनिटं थांबवा साहेब. आता ग्राहक, प्रत्येक ग्राहक तुमच्याकडे येणार आहे आणि प्रत्येक ग्राहकांना तुम्ही ते समजवण्याची प्रक्रिया असेल, तुमचं काय कमी जास्त करण्याची प्रक्रिया असेल, काही असेल ती करणार आहात. पण आता त्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पासून थांबवून त्यांचं समाधान होण्यासाठी आता तोडगा काय? आम्ही काय करतो, एक फ्लेक्स तयार करतो. ही जी माहिती आहे आम्ही जे तोंडी सांगतोय तर तिचे फ्लेक्स आम्हाला दुपारपर्यंत आम्हाला मिळणार आहे. तर फ्लेक्स आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण लावणार आहोत आणि इतर कुठे जे मेजर आपलं रहदारी ठिकाण आहे तिथेही लावणार आहोत फ्लेक्स. दुसरी गोष्ट, आमच्या वरिष्ठांशी बोलून पेपरमध्ये तसं काय देता येईल का याचा आम्ही आज फायनल करून घेणार आहोत. म्हणजे ते उद्याच्या पेपरमध्ये आम्हाला देता येईल, बरोबर. आणि तिसरी गोष्ट, व्हॉट्सअपवर जेवढे ग्रुप आहेत तर तेवढ्या ग्रुपवर आम्ही आमच्या स्तरावर फॉरवर्ड करतोय त्या सगळ्या गोष्टी, ज्या काय हे आता आम्ही जे सांगतोय त्या. आता जो कॅल्क्युलेशनच्या हिशोबात जसं आता या मॅडमने सांगितलं तशा प्रकारे जवळजवळ 80% लोकांना ते जमणार नाही, तर त्यांचं समाधान काय? शेवटीला ते तुमच्याचकडे येणार, पर्याय तुमच्या कुठल्या तरी डेस्क कडे येणार आणि विचारणार. माझं आव्हान आहे की ज्यांना इंटरनेट वापरायला जमतो त्यांनी आपलं इंटरनेट ओपन करावं, कन्झ्युमर नंबर टाकला की हे सगळं त्यांचं महिनावाईज कॅल्क्युलेशन त्यांना ऑटोमॅटिक मिळेल, बरोबर आहे. तर त्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, हे बिल वाढीव येण्याची जी काही कारणं आहेत ना ती कारणं आपण समजून घेतली पाहिजे. नुसतं बिल जास्त आलं असं नाही तर बिल का जास्त आलं ती कारणं जी आहेत ना ती आम्ही फ्लेक्स करून मोठ्या फ्लेक्सवर आता प्रिंटिंगला ऑलरेडी दिलेली आहे. तिथे फ्लेक्स 1-2 तासात येऊन आमच्या ऑफिस समोर आम्ही लावतोय. लॉकडाऊन ऑनलाईन जे बिलं भरलेली आहेत ऑनलाईनला बिलं भरलेली आणि त्यांची बिलं जास्त आलेली आहेत, त्याचं काय? 100% जास्त ह्यासाठी आलेले आहेत की प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला बिल आहे 1,012. माझं बिल 1,012 आता हे 4,000 बिल आलं. मी ऑनलाईनला बिल भरून सुद्धा ते सांगतो आम्हाला. तुम्ही ऑनलाईनला गेलात ना तर बिल तुम्ही तुमचं जे काही बिल आहे ना ते तुम्ही तिथं भरू शकता ना ऑनलाईनला. तुम्हाला कमी करायची फॅसिलिटी ऑनलाईन मध्ये दिलेली आहे ना. तुमचं जे बिल भरलंय, समजा आता तुमचं बिल 5,000 रुपये आलंय, तुमचं म्हणणं की पहिलं बिल 1,000 रुपये भरलं, तुम्ही जर तारखेनंतर भरलं असेल तर त्या सिस्टीम मध्ये आलेलं नसतं. तारखेनंतर तारखेच्या आधी भरले मग त्याच्या बिलामध्ये 100%. आता जास्त बिल येण्याचं कारण काय ते मी विचारतो. आता बिल ते मागचं बिल ऑनलाईनला भरलेलं आहे ते तर त्यांनी ऍड नाही केलं असं माझं ना. असं ना, तुम्ही जर तारखेच्या आत भरलं असेल तर त्यातनं वजा 100% केलं. तारखेच्या आधी भरलेलं आहे 100% जास्त का आलं 1,012ची 30 कारण तुम्हाला सांगितली. एक तास 3 महिन्याचा वापर आहे उन्हाळ्यातला. दुसरी गोष्ट, आपण 3 महिने बिल भरून झालेलं ऑनलाईनला भरलेलं. हो, ते तुम्ही ऍव्हरेज वर बिल भरलं तेच सांगतो तुम्हाला. तेव्हा रिडिंग दिलेलं नव्हतं ना तुम्हाला. तुम्ही 100 अंदाजाने बिल दिलं की तुमचं 100 युनिट येईल, पण प्रत्यक्षात वापर तुमचा 1,200 युनिट आला ना. बिल वाढणारच आहे ना. 2 महिने आम्ही तुम्हाला ऍव्हरेज वर बिल दिलं. समजा कधी रिडिंग आहे आणि तुमचं ऍव्हरेज युनिट याच्यातनं समजा माझं 149 आलंय आत्ताच 3 महिन्यात आणि मी 102चं बिल भरलेलं आहे. मी विचार काय करतो 149 102 म्हणजे माझा 47 युनिटचं बिल आलं पाहिजे. यांचं जे म्हणणं आहे गोंधळ होतं. पण आपल्याकडनं कसं झालं अमाऊंटची हे केली
अमाऊंट डिटेक्ट करावी लागते, कारण का त्याचा युनिट जर डिटेक्ट केलं तर त्याचा तोटा ग्राहकांना तोटा काय सांगतो तुम्हाला. समजा तुमचं युनिट आता 400 युनिट आलं 3 महिन्याचं आणि आम्ही तुम्हाला 100 युनिटचं बिल दिलं आणि युनिट जर मायनस केलं असतं तुम्हाला ह्या महिन्यात तुम्हाला 200 युनिटचं बिल द्यावं लागलं, बरोबर. आणि त्याला तुम्हाला स्लॅब जास्त लागला असता. प्रत्यक्षात आम्ही काय केलं, आम्ही 400 ला 3 भागलं, त्यामुळे तुम्हाला 133 युनिटची बिलं दिली, त्यामुळे तुमचं बिल ऍक्युरेट कॅल्क्युलेट झालं. हे मला दाखवतो. त्यांचं जे ग्राहकांचं जे तुमच्याकडे येण्याचा जो फ्लो आहे तो थांबवण्यासाठी आता नेमकं पर्याय काय? एक फ्लेक्स करतोय आपण, पेपर मध्ये देतो आणि व्हॉट्सअप आणि शिवाय इंटरनेटवर आपण आज सगळी फॅसिलिटी दिलेली आहे प्रत्येकाला बघणे. हे 4 प्रकाराने आपण ते प्रबोधन करतो. आपण आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वेलेकर साहेब लवेकर साहेब यांच्याकडे होतो. त्यांना त्यांच्या परीने त्यांच्या अधिकारात असणारी उत्तरं दिलेली आहेत, तरी पण लोकांचं इथे समाधान झालेलं दिसत नाही. नेमकं ह्या समाधानाचं कुठून निर्णय घेता येईल त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सर्व नगरसेवक शहरातले त्यांच्याकडे चिपळूण लाईव्हची टीम जाणार आहे आणि त्यानंतर जेवढे ग्राहक आहेत त्यांच्याकडे आपण संवाद साधण्यासाठी एखादं कॅम्पेन जे सोशल डिस्टन्सिंग ठेवून करता येतं का आणि त्याच्या माध्यमातून अनेकांच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या तक्रारीवर काय करता येईल, तशा प्रकारे आपण इथले जे संगमेश्वर चिपळूणचे लोकप्रतिनिधी आहेत माननीय शेखर सर जे आमदार आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पाहूया पुढे काय होतं ते. हमारा एवरेज बिल है लास्ट मार्च से 200 और 300 युनिट आता है. 200 आणि 300 युनिट येतात आणि त्यांनी एव्हरेज युनिट पण काढले 225 आणि डायरेक्ट जून महिन्यात 3374 युनिट आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 20 पटीने आमचं बिल जास्त गेलेलं आहे. याची कोण दादगिरी घ्यायला इथं कोण नाहीये. जो तो येतो तो म्हणतो की एकट्याने येऊन काही फायदा नाही, कलेक्टिव्हली काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून मोर्चा किंवा इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. 40,000 रुपये बिल आम्ही कुठून भरणार. आणि इथला आता रूल असा है कि बिल भरल्याशिवाय पुढची कारवाई नहीं. बिल है मेरा 1 महीने का बिल 600 रुपए आता. अभी 2 महीने का मैंने 1200 रुपए भरी थी और अभी का 4 महीने का बिल उन्होंने 4000 रुपए भर दिए. अभी हमने कैसा भरना. हाथ गाड़ा देखो लगते ही नहीं, लगान नहीं देते ये. अभी 1 तारीख से और बंद कर देंगे वो. और हमारा मेरा आदमी एक ही कमाने वाले कि हमारे बच्चे थोड़ी बड़बड़ है कि कमा के लाके भर सकते हो. म्हणजे मार्च चे 61 युनिट, नंतर एप्रिल चे 56 आणि मे चे 56 असे 2 महिन्याचे 56 युनिट त्यांनी लावले सरासरी युनिट अंदाजावर. नंतर त्यांनी जूनचे नंतर 234 एकूण युनिट दिलेलं. म्हणजे मार्च पासून ते अगदी जून पर्यंत त्यांनी 234 युनिट दाखवलं गेलं आहे. मग त्यांनी 56 हे एप्रिल मे चे युनिट दाखवले, त्याचे पैसे त्यांनी दिले पण युनिट वजा केलेले नाही. ते आम्हाला वजा करून म्हणजे 122 युनिट आमचं होतं. आम्हाला त्याचे पैसे तुम्हीच सांगा. त्यांनी डायरेक्ट 234 चे पैसे दिलेले आहेत, ते आम्हाला काही मान्य नाही. म्हणजे मार्च चे 61 युनिट, नंतर एप्रिल चे 56 आणि मे चे 56 असे 2 महिन्याचे 56 युनिट त्यांनी लावले सरासरी युनिट अंदाजावर. नंतर त्यांनी जूनचे नंतर 234 एकूण युनिट दिलेलं. म्हणजे मार्च पासून ते अगदी जून पर्यंत त्यांनी 234 युनिट दाखवलं गेलं आहे. मग त्यांनी 56 हे एप्रिल मे चे युनिट दाखवले, त्याचे पैसे त्यांनी दिले पण युनिट वजा केलेले नाही. ते आम्हाला वजा करून म्हणजे 122 युनिट आमचं होतं. आम्हाला त्याचे पैसे तुम्हीच सांगा. त्यांनी डायरेक्ट 234 चे पैसे दिलेले आहेत, ते आम्हाला काही मान्य नाही. 2200 रुपये आता और ये 3 महीने का 11,090 रुपये दिए उन्होंने. अभी कैसा भरना. गाड़ी नहीं लग रही, बच्चे खाने वाले, भाड़े का घर, कैसा भरने का अभी लाइट बिल. हमको सहूलियत होना भरने के लिए. 2200 रुपये आता और ये 3 महीने का 11,090 रुपये दिए उन्होंने. अभी कैसा भरना. गाड़ी नहीं लग रही, बच्चे खाने वाले, भाड़े का घर, कैसा भरने का अभी लाइट बिल. हमको सहूलियत होना भरने के लिए.
आता आपण लोकांच्या इथे तक्रारी अशा पाहतोय की ज्यांचं बिल महिन्याला 1000 रुपये येत होतं तर 3 महिन्याचं बिल 3000 यायला हवं होतं तर ते दुपटीने आलेलं आहे, म्हणजे 7 ते 8,000 रुपये आलेलं आहे. तर त्याच्यावर नेमकं तोडगा काय काढायचा या बाबतीत लोकांच्या तक्रारी आणायच्या इथे लोक आपली ग्रहणी मांडताना दिसतात. दुसरी बाब अशी आहे की जे 7-8,000 रुपये बिल आलेलं आहे ते स्लॅब प्रमाणे आलंय का, म्हणजे जे महिन्याचा जो स्लॅब आहे 100 युनिट 200 युनिट 100 युनिट 300 युनिट असं जो स्लॅब आहे MSC बिलाचा त्याप्रमाणे ते एव्हरेज महिन्याचा स्लॅब घेतलेला आहे का. आणि तिसरी गोष्ट जे काही 3 महिन्याचे एकत्र बिल आलेले आहेत ते जेव्हा वजा होतील त्या वजा बाकीतून ती बिलं पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये 25% सवलतीने त्यांना भरण्याची मुभा दिली जाईल का, या विषयावर त्यांचं आज आपण सर्व MSC ग्राहकांची इथे मुलाखत घेतली. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगतायत की जे काय आम्ही दिलेलं बिल आहे ते बिल बरोबर आहे. तर त्याच्यावर पण आपण नेमकं काही तज्ञ जे आहेत MSCBच्या जे बिलावर अभ्यास करणारे चिपळूणचे लोक त्यांच्याकडे पण आपण भेटणार आहोत, त्यांच्याकडे पण आपण चर्चा करणार आहोत की वास्तविक आलेलं बिल जे इथले अधिकारी सांगतायत की ते एव्हरेज प्रमाणे दिले गेलेलं आहे तर त्याच्यावर काय करता येतं का ते आपण सर्व पाहणार आहोत चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून.